वहिनी बरीच वर्ष मोचेमाडकर धर्माने लोककला जोपासता, काय अवस्था आहे, तुम्ही काय सांगा? अवस्था म्हणजे सांगायचं काय, आम्ही ते आमच्या कलाकारांना घेऊन आम्ही ती कला बाहेरगावी जाऊन सादर करतो. माझे मिस्टर आत्ता 4 वर्षात मिस्टर बरोबर मी जाते, कारण त्यांना पॅरालिसिसचं हे आलं, त्याच्यामुळे त्यांना मी मदत करते, हँडल करते आणि माझ्या कलाकारांसोबत मी असते. लोककलावंतांच्या सध्या काय समस्या घेतल्या? लोककलांच्या समस्या म्हणजे असं काय आता सांगायचं म्हणजे कशा पद्धतीत तुम्हाला काय सांगायला पाहिजे? काय नेमक्या समस्या आहे? शासनाने काय मदत केली पाहिजे? तुमच्या काय मागण्या आहेत? हां बरोबर. हां, ते आमच्यासाठी त्याने काहीतरी शासनाने मदत केलीच पाहिजे, कारण आम्ही 4 गावात जातो, म्हणजे गावचे लोक आम्हाला तडे पुरेसा एवढा आम्हाला मदत करत नाही. आणि कलाकार आमचे जवळजवळ 15-16 कलाकार आम्ही घेऊन जातो. मग त्यांना पण त्यांच्या पण पगारात वाढ हवी असते. मग आम्हाला गावाला जे काय पैसा देतात त्याच्यात त्यांचं भागत नाही, तरी पण आम्ही ते आम्हाला कलाकार पाहिजेत, आमचं ते कला सादर केली झाली पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना आमच्या वाढवून काहीतरी त्यांना पगार देत असतो. मग त्यांची त्या भागवण्यासाठी समस्या आम्हाला त्यांनी काहीतरी शासनाने मदत केली पाहिजे. दुसरी गोष्ट, लोककलावंतांच्या मानधनामध्ये कुटुंब चालतं काय? कारण तुम्ही गृहिणी आहात. नाही चालेल. काय करा मग? काय तारेवरची कसरत करावी लागते? मग कसरत म्हणजे काय, आम्ही इकडचं तिकडे करून आपलं कमतरता घेऊन आपल्या कमी बजेटमध्ये बसून घेतो. आम्हाला जसं साध्य होतं तसं आम्ही कमी बजेटमध्ये साधून घेतो, पण ते आम्हाला काय बसत नाही. आणि कलाकार पण आमचे मग नाराज असतात. कला तर सादर केलीच पाहिजे, त्यांना ते उत्सुकताच असते, ते काय आपलं करणारच, पण त्यांना पण साथ दिली तर ते त्याच्यापेक्षा अजून उठून होईल, त्याच्या पुढे दशावतार कलाकार म्हणून प्रसिद्धी येईल. असं काहीतरी होण्यासाठी आम्हाला पण शासनाची मदत पाहिजे, पण अजूनपर्यंत आम्हाला तशी मदत काय कोणी शासनाने केली नाही. तुमचं नाव कसं? असं माझं नाव अनघा विष्णू मोचेमाडकर, मामा मोचेमाडकर यांची सून. पहिली फर्स्ट. आता जिल्ह्यातली ही पहिली नाट्य कंपनी आहे, काय नेमकं सांगाल त्याच्याबद्दल? नाट्य कंपनी म्हणजे काय, आमची पारंपरिक कला कंपनी असल्या कारणाने आम्ही ती तशी राखून ठेवलेली आहे आणि आम्हाला ती तशी सादर करायची, पुढे पुढे आमची काहीतरी वाढ होऊन करायची आहे आम्हाला ती कंपनी चांगली पुढे चालली पाहिजे. शेवटी सासऱ्यांचं नाव म्हणून ती कंपनी ह्याच्यावर आली पाहिजे, बोर्डावर आली पाहिजे आणि तशीच राहिली पाहिजे, हे आमच्या शासनाकडे पण हे आहे. आता जिल्ह्यात अनेक दशावतारी नाट्यमंडळ सुरू झाली. सो तुम्ही म्हणजे यांचं सुरू होतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मामा मोचेमाडकरांचं नाव आलं. म्हणजे आता त्याच्यामुळे तिकडे कॉम्पिटिशन वाढले का? हो, आणि आता नाट्यसंस्था वाढल्या जिल्ह्यामध्ये, त्याचा परिणाम कुठेतरी इथल्या लोकांना सहन करावा लागतोय का? काय वाटतं तुला? सहन करावा लागतो म्हणजे काय, आता कसं जुने कलाकार आमचे, जुनी कंपनी म्हणून ते आम्ही हे करतो. आता नवीन भरल्यानंतर त्यांना ते आता हे जातं ना, खरी जुनी आहे तीच खरी आहे असं आमचं म्हणणं आहे, राहिलं पाहिजे. हां, कलाकारांना महत्त्व देऊन त्यांना ते टिकवलं पाहिजे. आता जरी तुम्ही नवीन कंपन्या काढलात, नवीन कंपन्या हे केलात, तरी जुनी आहे त्याला हे दिलं पाहिजे, प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजे कलाकार जरी जुने असले तरी त्या प्राधान्यातून ते वर येऊ शकतात. आता आधुनिकता पण आहे, TV असतात वगैरे, आणि त्याच्यामुळे दशावतारी नाटकाला लोकांची संख्या असते का? आणि लोक यायला पाहिजे म्हणून तुम्ही त्यात काय कोणते बदल केले आहेत? हां, असं म्हणायला गेलं तर आमची नाट्यकला आम्ही सादर करायला गेलो तर भरपूर लोक असतात, प्रेक्षक असतात, आणि समोर जर प्रेक्षक असले तर कलाकार आपली कला सादर करायला हे असतो, थोडं त्याला उत्साह येतो आणि त्यातून तो आपली कला सादर करीत असतो. त्याच्यामुळे त्याला पण हे येते, म्हणजे आपण कलाकार आहो, कला ती सादर प्रेक्षक समोर असायलाच पाहिजे. आणि ह्या प्रेक्षक समोर असण्यासाठी कलाकार पण आपले काहीतरी प्रयत्न करत असतो ना. तुमची पुढील पिढी, आता मामा मोचेमाडकरांची पुढची पिढी त्यांनी कला पुढे नेली, आता तुमची पुढील पिढी पण ती कला पुढे नेणार का? हो,
आम्हाला तर हे असं वाटतंय की हे सासऱ्यांचं आहे जुनं, ते आम्ही पण मागून पुढे पुढे नेऊ आणि त्यातून काहीतरी बरोबर. सादर करू असं वाटतंय. पण पुढची पिढी तयार आहे का? पुढची पिढी तयार आहे. हो. दरवर्षी नवीन नवीन नाटकं बसवतात की तीच नाटकं तुम्ही आता वर्षानुवर्ष करत आहे? नाही नाही, दरवर्षी आमची नवीन नाटकं असतात. दरवर्षी आम्ही नवीन नाटकं. संपयता गोवा न्यूज हब.